या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आपली सिंधुनगरीच्या नवरात्री विशेष मुलाखत मालिकेत अर्थातच नारी रूपेण संस्थितामध्ये मी सहिष्णू पंडित तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज विद्यातत्व असलेल्या अर्थातच ॲडव्होकेट वेदिका नाखरे आज आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत. मॅडम, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलवर मनापासून स्वागत आहे. नमस्कार. मुलाखतीच्या सुरुवातीलाच सगळ्यात पहिला प्रश्न की आपण लहानाच्या मोठ्या मालवणमध्ये झालात, पण आपलं शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे कुठे झालं? माझं शालेय शिक्षण झालं टोपेवाला हायस्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर मी बी.कॉम जी आहे ती SKP मालवण म्हणजे सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय त्याच्यामध्ये माझं पुढचं शिक्षण झालं. आपली आपण म्हणतो कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षणाची ही कशी होती? माझ्या घरात तर पूर्णतः अगदी शिक्षणाचंच वातावरण. माझे वडील आहेत ते सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि माझी मोठी बहीण आहे ती पहिल्या 5ात असायची. त्यामुळे सगळ्यांचं ॲक्च्युली टोटली हे माझ्याकडे असायचं की मी शिकायलाच पाहिजे आणि शिकलंच पाहिजे पुढे. आपल्या आयुष्यावर प्रभाव पडणाऱ्या अशा विविध व्यक्ती असतात, तशा आपल्या आयुष्यातल्या कोण आहे आणि आम्हाला जाणून घ्यायला हवं त्याचं कारण काय? सगळ्यात पहिले म्हणजे माझे बाबा. माझ्या बाबांनी आज 7 डिग्र्या घेतलेल्या आहेत, ज्यातली सगळ्यात अटमोस्ट म्हणजे आफ्टर रिटायरमेंट आणि LLB डिग्री घेतली. रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना शिक्षणाची हे होती म्हणून LLB डिग्री. त्याच्या आधी त्यांच्या 6 डिग्र्या झालेल्या होत्या, त्यातलं सगळ्यात मोठी पदवी म्हणजे डॉक्टरेट. त्यामुळे माझ्यावर सगळ्यात मोठा प्रभाव माझ्या बाबांचा आहे. आणि माझ्या पुढच्या शिक्षणात म्हणजे मी आता सध्या 3 डिग्र्या घेतल्यात. माझं असं पुढचं हे आहे की निदान त्यांच्या अर्ध्या डिग्र्या तरी आपल्याकडे असाल. म्हणजे तुम्ही आपल्या बाबांनाच एक रोल मॉडेल म्हणून बघता. आज विविध क्षेत्र आहेत, आपण म्हणतो याच्यात अमाप पैसा कमवता येतो, पण कायदेविषयक क्षेत्रातच का की ॲडव्होकेट किंवा आपण म्हणतो लिगल फील्डमध्ये आपण कशा आलात? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी ॲक्सिडेंटलच पडले. मला स्वतःला लॉ फील्डमध्ये काही करायचं नव्हतं. मला CA व्हायचं होतं कारण माझं अकाउंटची खूप चांगलं होतं, त्यामुळे मला CAकडे जायचं होतं. पण CA ही क्षेत्र असं आहे म्हणजे माझ्या बाबांच्या दृष्टीने प्रोफेशनल हे घ्यायचं शिक्षण घ्यायचं. दोन्ही मुलींना त्यांनी प्रोफेशनल शिक्षणच दिले. माझी मोठी बहीण डॉक्टर आहे, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की मी कुठलं तरी प्रोफेशनल शिक्षण घ्यायचं. पण CA हे फील्ड नको कारण त्याच्यामध्ये थोडंसं उशिरा पैसे मिळतात. पण त्यांना असं वाटत होतं की कोणतरी ॲडव्होकेट आपल्याकडे व्हावं, त्यामुळे त्यांच्या ह्याने मी ॲडव्होकसीला आले. आणि त्यामुळे मी माझं पुढचं शिक्षण जे आहे म्हणजे LLB माझं जे आहे ते शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटी तिथून घेतलं. आपण आत्ता कोल्हापूरचा उल्लेख केला. तो काळ असा होता की सिंधुदुर्गात आज जवळजवळ 3 ते 4 लॉ कॉलेजेस आहेत, पण तो काळ असा होता की आपल्या आजूबाजूला सिंधुदुर्गातच नव्हे तर आपल्या पट्ट्यात कुठेही लॉ कॉलेज नव्हतं. तेव्हा कोल्हापूरला जाणं हा प्रवास कसा होता आणि किती हेक्टिक होता तो? की माझ्यासमोर 2 त्यावेळेला हे होते की एक म्हणजे रत्नागिरीचं लॉ कॉलेज त्यावेळी होतं आणि दुसरं म्हणजे कोल्हापूर. पण रत्नागिरीला आमचे तसे बघायला गेलं तर कोण रिलेटिव्स नव्हते आणि कोल्हापूरला माझं स्वतःचं आजोळ आहे कोल्हापूर. आणि त्यामुळे सगळ्यात पहिला प्रेफरन्स हा माझा कोल्हापूरलाच होता काही झालं तरी. आणि कोल्हापुरात राहून ते मी 3 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे शहाजी लॉ कॉलेज. आजची वस्तुस्थिती अशी आहे की LLB डिग्री घेतल्यानंतर म्हणजे नॉर्मल किंवा BLS LLB डिग्री घेतल्यानंतर कुठल्या तरी थोडे दिवस इंटर्नशिप करायची, ॲडव्होकसीची एक्झाम द्यायची आणि स्वतःची वैयक्तिक प्रॅक्टिस चालू करायची, अशी आत्ताची वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट केलात. म्हणजे डिग्री वगैरे ॲडव्होकसी घेऊन तुम्ही शिक्षणिक म्हणजे तुम्ही एक प्रोफेसर आहात लॉ कॉलेजमध्ये, असं का केलात? म्हणजे तो मोह त्यागून तुम्ही इथे आलात, ह्याच्या मागचं कारण काय? नाही, ह्याच्यामागे पण माझे पूर्ण बाबाच आहेत असं मी म्हणेन. कारण पहिल्यांदा स्टार्टिंगला माझ्याकडे आधी ही टीचिंग काय म्हणतात ते ॲबिलिटी आहे असं हे बाबांनी मला सांगितलं. आणि ॲक्च्युली माझे बाबा हे स्वतः प्राचार्य आणि एक उत्तम शिक्षक आहेत आणि बिकॉज ऑफ दॅट त्यांच्याकडचे हे गुण माझ्याकडे आले तसं मी म्हणेन. आणि त्यामुळे मला हे झालं. आणि एक कौटुंबिक अशी माझी वेळ आली की ज्यावेळेला दोघंही जण म्हणजे माझे मिस्टर होते ते सुद्धा ॲडव्होकसी करत होते. मग एकाने कुणीतरी एक फिक्स इन्कम घरात आणणं ही गरजेची गोष्ट होती. मग हे टीचिंग क्षेत्र कशाला नको. आणि ते नंतर 1दा-2दा शिकवल्यानंतर मला असं लक्षात आलं की मला ते क्षेत्र आवडतं आहे. म्हणजे जसं ॲडव्होकसी मला अजूनही असं म्हणेल की मला एखादी केस चालवायला मिळालं तर तेही आवडेल, पण टीचिंग त्याच्यापेक्षा जास्ती प्रमाणात आवडतं आहे असं मी म्हणेन. आता लॉ कॉलेजचा आपण उल्लेख केलेला आहे, तर लॉ कॉलेजच्या रिलेटेडच प्रश्न आहे. आज तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये मुलामुलींमध्ये ग्रहणक्षमता, फोकस आणि पॅशन याच्यामधला फरक जाणवतो का? आजच्या मुलांची ग्रहण क्षमता प्रचंड आहे म्हणजे पूर्वीच्या मुलांपेक्षा असं मी म्हणेन.
पण कुठेतरी ज्या मुलांना खरोखरच ह्याच्यावरती करिअर करायचं आहे त्यांचा फोकस कुठेतरी चेंज झाल्यासारखं वाटतं, म्हणजे बदलल्यासारखा वाटतो, किंवा ज्याला म्हणू शकतो कुठेतरी कमी झाला आहे असं मी वाटतं. आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार ज्यांना खरोखर त्याच्यात काही करिअर करायचे नाही आहे, ती जी आमच्या कॉलेजमधली मोठी माणसं अशी आहेत, म्हणजे एजेड लोक येतात, त्यांचा फोकस जास्ती आहे असं मी म्हणेन मुलांपेक्षा. सध्याच्या स्थितीत मुलांमध्ये एक आपण म्हणतो की आपल्या बाजूला पैसे कमवायचा भरपूर स्कोप म्हणला जातो वकिलीकडे. तर त्या दृष्टिकोनाने मुलं फोकस्ड असतात का, किंवा त्या गांभीर्याने कायदेविषयक अभ्यास घेतात का? त्या दृष्टीने ते नक्कीच अभ्यास घेतात असं मी म्हणेन, पण थोडासा फोकस हलला आहे. आणि पूर्णतः मला स्वतःला जास्ती गोष्टी येतात आणि त्यामुळे मला शिकायची काही गरज नाही, हे आत्ताच्या मुलांमध्ये थोडंसं मला जास्ती जाणवतं. आणि त्यामुळे त्यांना वाटतं की मी सेल्फ स्टडी केला की जास्ती मला मार्क मिळतील, किंवा मला असं काही कुणी टीचिंग करायची गरज नाही असं वाटतं. आज आपण बघतो लोकांमध्ये, म्हणजे शिकलेली लोक असतील किंवा लोकांमध्ये कायद्याविषयक आपण म्हणतो लॅक ऑफ नॉलेज जाणवून येतं. म्हणजे अगदी आत्ताचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर युनिफॉर्म सिव्हिल कोड. आज लोकांना युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हटल्यावर एकतरी असं तरी वाटते की एकच धर्म सर्वश्रेष्ठ होणार किंवा सगळेच धर्म न्यूट्रलाइज होणार आणि म्हणजे सेक्युलर वातावरण राहील. तर याबाबत खूप म्हणजे आता हे उदाहरण झालं UCCचं, तर अशा विविध प्रकारच्या कायदेविषयक माहिती असतात. यासाठी जनजागृती म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याची गरज असते. तर असे उपक्रम तुम्ही राबवता आणि या उपक्रमांसाठी तुम्हाला लॉ कॉलेजमधून किंवा तुमच्या लॉ कॉलेजच्या संस्थेकडून आणि विद्यार्थ्यांकडून सहकार्य मिळतं का? खरं सांगायचं तर मला बरेच ठिकाणी स्त्रियांविषयक कायदेविषयक बोला असं ह्यासाठी बरेचदा इन्व्हिटेशन्स आलेत. स्त्रियांविषयक कायदे सांगण्याची सध्या गरज असण्यापेक्षा मला असं वाटतं की स्त्रियांनी थोडंसं एक पुढं यायला पाहिजे, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी डॉक्युमेंटेशन बघायला पाहिजे घराची, असं मला वाटतं. त्यामुळे मी ज्यावेळेस कुठे कुठे जाते की बाबा अशा विषयक काही माहिती सांगते, त्यावेळेस सगळ्यात शेवटी माझं त्यांच्याशी असं सांगणं असतं की पहिलं घराचं काय आहे डॉक्युमेंटेशन याच्याकडे बघितलं पाहिजे. हे मी का सांगते माहिती आहे, मी स्वतः ते मिठ्ठे एका ड्रॉबॅकमधून गेले म्हणा किंवा एका अनुभवातून गेले, आणि त्या अनुभवातून मला असं लक्षात आलं की एकतर तुम्ही त्या दिवसांमध्ये दुःखात असता आणि तुम्हाला बाहेर जाऊन डॉक्युमेंटेशन गोळा करण्याची पण आवश्यकता असते. माझ्यावर ज्यावेळी एखादा मोठा प्रसंग आला त्यावेळेला माझ्याकडे साधं माझं रेशन कार्डसुद्धा नव्हतं, रेशन कार्डवर माझं कुठे नावही नव्हतं. अशा ह्याच्यातून शून्यातून मला माझं सगळं सुरुवात करावी लागली, आणि स्वतःचं नाव आणि माझ्या लेकीचं नाव हे रेशन कार्डवर घालण्यापासून मला तयारी करावी लागली. म्हणजे हे मी स्वतः एवढी शिकलेली होती, निदान मी म्हणते खूप शिकलेली नसेल मी, पण ॲडव्होकसी झालेली होती, एवढं झालेलं असताना पण मला काही प्रॉब्लेम्स आले, तर बाकीच्या बायकांना किती येत असतील. त्यामुळे मी जिथे जाते तिथे पहिला प्रश्न मी हे सांगताना सांगते की तुम्ही तुमचे डॉक्युमेंटेशन बघा, काही डॉक्युमेंटेशन कसे गोळा करायचे, काय करायचे ह्याच्याविषयी माहिती घ्या. असं नाही की काही वेळेला आपल्यावर प्रसंग आल्यावरच आपण काही करायला हवं, आधी थोडी माहिती घेते तर जास्ती चांगली असते. त्यामुळे मी असं म्हणेन की कायदेविषयक माहिती घेणं हे बाजूलाच आहे थोडंसं, पण निदान डॉक्युमेंटेशनची जी माहिती घेणं तरी खूप गरजेचं आहे. ज्या खूप महत्त्वाचा संदेश आपण दिलेला आहात की भले आपण कायद्या या फील्डमध्ये नसलात तरी आपण त्या बाबतीत अपडेटेड राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आता प्रश्न असा एक मेंटॉर म्हणून मला तुम्हाला विचारायचा आहे की आज कायदाविषयक डिग्री LLBची डिग्री जेव्हा मुलं बाहेर घेऊन पडतात वकील म्हणून, तर त्या मुलांना एकंदरीत त्यांचा एम कसा असावा किंवा त्यांचा नक्की कल कसा असावा, माइंडसेट आपण म्हणतो ज्याला, तो माइंडसेट कसा असावा? LLB हे प्रोफेशन असं आहे की ज्याच्यात लगेच पैसा मिळत नाही, हे फॅक्ट आहे. की आपल्याला तुम्ही जसं आपण म्हणू की एखादं डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही दवाखाना काढून घेतलात, बसलात, आणि एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तापाची गोळी जरी तुम्ही दिली तरी मी म्हणेन 20-25 रुपये तुमच्या हातात पडतात. पण ॲडव्होकसीचे तसं नाही आहे. तुमच्यावर विश्वास बसायलाच आधी काही वर्ष जावी लागतात, आणि ते विश्वास बसल्यानंतर लोक तुमच्याकडे येणार. मग हा जो मधला पिरियड असतो, दॅट इज जो वेटिंग पिरियड असतो, तो सगळ्यात घालवणं खूप महत्त्वाचं असतं, आणि तो घालवला व्यवस्थित की पुढचं लाईफ आपलं खूप चांगलं होऊ शकतं. त्यामुळे माझं पहिलं हे मुलांना हेच असतं की हे पहिला जो वेटिंग पिरियड असतो तो पॅशनेटली, म्हणजे अगदी म्हणजे काय म्हणायचं, कामली घ्या, शांतपणे घालवा, पुढे आपलंच राज्य असतं. आता मगाशी आपण जसा उल्लेख केलेला समान नागरी कायद्याबद्दल, तसा हा पर्सनली मला विचारायचा असा प्रश्न आहे तुम्हाला. मी मगापासून वाट बघत होतो. समान नागरिक कायद्याचं स्वागत की विरोध? नक्कीच स्वागत. आणि माझं असं म्हणणं आहे की त्या कुठलं सरकार आहे वगैरे मला त्याच्याबद्दल पडायचं नाही, आपल्याला राजकारणमध्ये पडायचं नाही, पण
जे काय होतात जे बदल त्याला आपण चांगले बदल होतो ते घडण्याची गरज आहे सध्या. आणि त्यातला सगळ्यात मोठा चांगला बदल हा UCC असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता मी एक अगदी शेवटचा विद्यार्थ्यांबाबतीचा शेवटचा प्रश्न घेतो की आजचं राजकीय वातावरण फार वेगळं आहे, पण या राजकीय वातावरणाबद्दल आजचे LLBचे विद्यार्थी हे पुरेसे जागृत आहेत का असं तुम्हाला वाटतं का? सगळेच आहेत असं मी नाही म्हणणार, पण अगदी सगळे काही मुलं मला मिळतात, म्हणजे साधारण 50-50% म्हणेन मी. 50% मुलं नक्कीच जागरूक आहेत आणि 50% मुलं अजूनही झोपलेले आहेत सगळ्याच बाबतीतले. इव्हन पेपरसुद्धा वाचत असेल की नाही ह्याच्याबद्दल मला शंका वाटतं. म्हणजे मी प्रत्येक वर्गात जाऊन सुद्धा हेच सांगते की फर्स्ट टाईम तुम्ही वाचाल तर वाचाल, आधी पेपर वाचायला सुरुवात करा, मग पुढचं. पण त्या राजकीय बाबतीत मुलांनी जागृत असावं की नसावं? नक्कीच असावं, कारण पॉलिटिक्स हा विषय तुम्हाला लॉमध्ये सुद्धा आहे. 5 इयर्सच्या मुलांना माहितीसुद्धा आहे की पॉलिटिक्सचा विषय आहे, पण पॉलिटिक्स हा विषय तुम्हाला सगळीकडे येणार. त्यामुळे पॉलिटिक्सच्या बाबतीत तुम्हाला माहितीही पाहिजेच, राजकारण माहितीच पाहिजे नक्कीच. आता मी एक तुमच्या करिअरशी रिलेटेड प्रश्न विचारतो. तुम्ही LLB केलं, तर ॲडव्होकसीची डिग्री घेतली, आज तुम्ही प्रोफेसर आहात लॉ कॉलेजमध्ये. अजून तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काय करावं असं वाटतं का? असा विचार आहे का? PhD माझं स्वप्न आहे, PhD करावी. आणि मला नक्कीच म्हणजे माझ्या बाबांनी ती डिग्री सगळ्यात पहिली म्हणजे ॲटमोस्ट लेवलची डिग्री मिळवली, ती माझ्याकडे असावी अशी माझं नक्कीच आहे मनात ते स्वप्न, आणि मी ते कधीतरी पूर्ण करेन. आता मी आपल्या मुलाखतीच्या अगदी शेवटच्या प्रश्नावर येतो. आपली मुलाखत पाहणारे फक्त कायदेविषयक नाही तर विविध क्षेत्रातील आपली लोकं आहेत, तर त्यांच्यासाठी एक वकील म्हणून किंवा कायदे विषयाचा अभ्यासक म्हणून काय आपला संदेश असेल? डॉक्युमेंटेशन दर निदान 6 महिन्यातून एकदा काढावे. वॉटेवर इट मे, सातबारा असेल, घरपत्रकाचा उतारा असेल, काही असेल. 8 आपले चेक करावेत दर 6 महिन्यांनी. म्हणजे मी ॲडव्होकसीचा सल्ला देते असं म्हणायला हरकत नाही, कारण नाहीतर कसं होतं, आपण जर नाही काढले तरी आता निदान ह्याच्यामध्ये निदान खरेदी खत करणं वगैरे सगळ्या ह्या गोष्टी इझी, म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक करणं शक्य नव्हतं, पण पूर्वीच्या काळात ते नक्की व्हायचे. आता कसं होतं, रजिस्ट्रेशनच्या तिथेच फोटोज वगैरे काढले जातात. पूर्वी काय व्हायचं, पहिल्यांदा चिकटा व्हायचा फोटो, त्याच्यानंतर मग स्टॅम्प व्हायचे. म्हणजे माणूस कोण आहे किंवा काय ह्या गोष्टी पूर्वी हे नाही मॅटर नाही करायचे. आता जरा सुधारलं आहे सगळं, आपण डिजिटल ह्याच्यावरती आलो आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट करायची म्हणजे 6-6 महिन्यांनी पेपर्स काढायचे. स्त्रियांनी यामध्ये मागे राहायचं नाही. आणि माझा नवरा सगळं बघतो, ही गोष्ट आता थोडी बाजूला ठेवावी, मी पण त्याच्यात थोडं लक्ष घालते असं म्हटलं तर खूप बरं होईल. थोडक्यात आजच्या मुलाखतीचा सार हा फार वेगळा नसून कायदा हा फक्त ॲडव्होकेटसाठी नाही तर तो सर्वांसाठी आहे. सर्वांनी त्या बाबतीत अपडेट राहणं गरजेचं आहे. अगदी आपण आपला वेळ दिलात आपल्या बिझी शेड्यूलमधून. आपण परत आपल्या कॉलेजमध्ये शूट करतो आहोत, तर आपण आपला बहुमूल्य वेळ दिला तसं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी भरपूर धन्यवाद. थँक्यू सो मच. मी पण तुमची खूप आभारी आहे.